सर, या आपल्या नव्या विभागाचं नाव असेल इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. पावटॉलॉजी? काही काय सांगून राहिले राव, आपण तर ऐकलं नाही असलं इन्स्टिट्यूटचं नाव. सोशल सायन्सेस मधला एक अभ्यासक्रम आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, आपल्याकडे नेते कमी आणि कार्यकर्ते खूप होते, पण आता दिवस बदलले. आता जो उठतो तो नेता होतो. तुला सांगतो दिवाकर, हे सगळं शिक्षणामुळे झालंय. आजकाल जो उठतो तो एज्युकेटेड व्हायचं म्हणतो. तुम्ही एक कॉलेज काढा, हे असल्या पोरांना तयार करायचं. माझ्या खात्या हाताला खाण्याची मेंटॅलिटी आहे आणि धुत्या हाताला पिण्याची मेंटॅलिटी केली. घाबरायचं काही कारण नाहीये. कंप्लीट गावात आपला टेरर आहे ना. दात, नाक, कान, डोळा आणि गाल हे 5 अवयव कसे फोडावेत हे सांगणारे तज्ञ गेस्ट फॅकल्टी म्हणून येणार आहेत आपल्याकडे. टेरर प्रॅक्टिकल साठी मी वेगळा विचार केलाय, त्याची चिंता तुम्हाला नको. अहो, आम्ही पोरी बिना पोरांच्या तोडीस तोड पावटे. एका बेंचवर तिघा बसायचं. अरे दोस्ती वाढती अशानं काय. हो सर, तुमच्या पावटॉलॉजीची पोरं कॅन्टीन मध्ये राडे करतात. राडे करणारच पोरं. त्यांना काय गोट्या खेळायचं प्रशिक्षण देतो काय आपण? जास्त मस्ती केली तर विद्यापीठाच्या परीक्षेला बसू देणार नाही. ऑडिट घ्यायचं का त्याचं? हे असले कार्यकर्ते आमच्या काय कामाचे नाही. आमचे कार्यकर्ते वेगळे असते. आवाज चढून कोणाला बोलतो रे? पावटेश्वर महाराज की आपला अभ्यासक्रम सुपर हिट आहे. 2 घोटात गेल्यावर जनरेटरच्या आवाजावर पण नाचतो आपण. स्वतःच्या मालकीचे डिपार्टमेंट नसताना हा माणूस एवढे कष्ट का घेतोय? लक्षात ठेव. समाजाची गुंडगिरी चालू आहे, ती तुम्ही बंद करायचा प्रयत्न करणार की त्याची विद्यालय काढणार? काय चालले तुमचे? एक मिनिट. कधी कधी हा फोर्स स्वतःच्याच अंगाशी येतो दिवेकर. दाखले आहेत तसे इतिहासात. पण त्याच इतिहासात इतिहास घडवणाऱ्यांचेही दाखले आहेत सर.